अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या श्री स्वामी सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे. सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, आपल्या सर्वांना तर माहीतच आहे, गुरुवारचा दिवस हा स्वामी समर्थ महाराजांच्या आवडीचा दिवस आहे. या दिवशी स्वामी महाराजांची विशेष सेवा, विशेष आरती, विशेष नैवेद्य देखील केला जातो. या दिवशी आपण स्वामींची बरीच सेवा करतो व स्वामींना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतो. तर स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी गुरुवारचे व्रत देखील केले जाते. जसे की इतर देवी देवतांचे व्रत असते, त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांचे देखील व्रत आहे. हे व्रत अत्यंत साधे व सोपे आहे. हे व्रत करण्यासाठी पोथी असणे गरजेचे नाही. हे गुरुवारचे व्रत करत असताना 11 गुरुवार या पद्धतीने हे व्रत करायचे असते. म्हणजे 11 गुरुवार आपल्याला हे व्रत करायचे आहे. सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची धूप दीप लावून पूजा करायची आहे. 1 माळ किंवा 11 माळ जप आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आपले गुरुवारचे व्रत सुरू होणार आहे. आणि स्वामी भक्तांनो, गुरुवारच्या दिवशी आपल्याला फक्त फळे खाऊन किंवा बिनमिठाचे पदार्थ आपल्याला खायचे आहे व संध्याकाळी धूप दीप लावून स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला नमस्कार करायचा आहे व आपण घरामध्ये बनवलेल्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्यामध्ये गोडधोडाचा, त्याचबरोबर चपाती, भाजी, जे काही आपल्या घरामध्ये तयार होते त्याचा नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवायचा आहे. आणि स्वामी भक्तांनो, जो नैवेद्य आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना दाखवला आहे, तोच नैवेद्य आपण उपवास सोडण्यासाठी घ्यायचा आहे. हे किती गुरुवारचे उपकृत करावे असा प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताला पडतो. त्यामध्ये आपण 5 गुरुवार, 9 गुरुवार किंवा 11 अशा विषम संख्यामध्ये हे व्रत आपण सुरू करू शकतो. तर स्वामी भक्तांनो, उपवास करत असताना आपल्याला काही अडचणी आल्यास, सूतक आले तर त्या दिवशी उपवास धरावा. मात्र तो गुरुवार आपण संकल्प केलेल्या गुरुवार यामध्ये धरू नये. त्याच्या पुढचा गुरुवार, येणारा गुरुवार तो आपण संकल्प केलेल्या गुरुवारामध्ये धरावा. ज्या गुरुवारी आपल्याला काही अडचणी आल्या असतील त्या गुरुवारी फक्त उपवास करावा. स्वामी समर्थ महाराजांची पूजा करू नये. हे व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आपण जे काही स्वामी समर्थ महाराजांकडे मागितले आहे ते आपल्याला प्राप्त होईल. आणि स्वामी भक्तांनो, फक्त आपल्या परीने जेवढे करता येईल तेवढे स्वामींचे नामस्मरण व त्यांची सेवा करावी व त्या दिवशी स्वामी चरित्र सारामृत वाचावे व स्वामी समर्थ या नावाचा सदैव जप करावा. तर स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांचे अशा पद्धतीने व्रत नक्की करा. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आपल्याला जे काही हवं आहे ते मिळेल. तर प्रत्येक स्वामी भक्तांनी स्वामींचे हे 11 गुरुवारचे व्रत नक्की करा. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.